न्यूज प्लॅनेटमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। मराठ्यांना हैदराबाद गॅझेटियरनुसार कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या नव्या जी-आर विरोधात मुंबई हायकोर्टामध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली होती आणि ही याचिका फेटाळत हायकोर्टानं मराठा समाजाला मोठा दिलासा दिलाय। जरांगे पाटलांनी मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर राज्य सरकारनं 2 सप्टेंबरला हैदराबाद आणि सातारा गॅझेटियरच्या आधारावर एक निर्णय काढला। मात्र मराठ्यांना हैदराबाद गॅझेटियरनुसार कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या नव्या शासन निर्णयाविरुद्ध मुंबई हायकोर्टामध्ये एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती आणि ही याचिका मुंबई हायकोर्टानं गुरुवारी फेटाळली आणि त्यामुळे मराठा समाजाला मोठा दिलासा मिळालेला आहे। शासनाचे निर्णय योग्य आहेत आणि याचिकाकर्ते या याचिकेमध्ये खरे पीडित नाहीत। तसंच या विषयावरती आधीच अन्य याचिका प्रलंबित आहेत, त्यामुळे ही नवी याचिका स्वीकारण्यासारखी नाही असं मुंबई हायकोर्टाच्या खंडपीठानं स्पष्ट केलं। तसंच जनहित याचिकेद्वारे प्रत्येक सरकारी निर्णयावर प्रश्न उपस्थित करणं शक्य नाही आणि राज्य सरकारनं आरक्षण धोरणामध्ये तुष्टीकरणाऐवजी कायदेशीर दृष्टिकोनानं निर्णय घेतलाय आणि त्यामुळे मराठा समाजासाठी हा एक मोठा आणि महत्त्वाचा न्यायालयीन सुनावणीचा निकाल ठरलाय। यावेळी मुंबई हायकोर्टानं एक महत्त्वाची मुभा देखील दिली आहे। याचिकाकर्त्यांनी वरच्या न्यायालयात जावं, तसंच जी-आर विरोधामध्ये इतर रीट याचिका ज्या दाखल करण्यात आलेल्या आहेत त्या इंटरलिंक करण्याची मुभा कोर्टानं दिली आहे। त्यामुळे आता यापुढे कायदेशीरदृष्ट्या काय पावलं उचलली जातील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल आणि याच महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत आणि या चर्चेसाठी आपल्या सोबत जोडले गेलेत ओबीसी नेते ॲडव्होकेट मंगेश ससाणे, मराठा नेते गंगाधर काळकुटे, बंजारा कृती समितीचे समन्वयक प्राध्यापक पी.टी. चव्हाण आपल्या सोबत आहेत। मंगेशजी, सुरुवात आपल्यापासून, कारण मंगेशजी, हायकोर्टानं मराठ्यांना मोठा दिलासा दिलाय, आरक्षणाच्या जी-आर विरोधातील याचिका फेटाळून लावली आहे। नाही, नक्कीच मी तुम्हाला खूप जबाबदारीने सांगतो, हा खूप गैरसमज पसरवलेला जातोय। ही याचिका 27/466 PIL नंबर विनीत धोत्रे यांनी दाखल केलेली, ही सुनावणीला आली। त्यांनी या संदर्भामध्ये ईमेलद्वारे मेन्शनिंग केलं होतं, त्यांना सर्क्युलर काल परवाची तारीख लागली होती। पण या संदर्भामध्ये मेंटेनॅबिलिटीवर ही याचिका फेटाळलेली आहे। कोर्टाने याचिकाकर्त्यांना सकाळच्या सेशनला विचारलं, ज्यावेळेस सुनावणी चालू झाली, की तुम्ही याच्यामध्ये बाधित कसे काय होता, तुम्ही ही जनहित याचिका करताय आणि तुम्ही इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटीमध्ये कसं काय आलात, तुम्ही कोणत्या संघटनेतर्फे आलात का, कोणत्या समाजाचा रिप्रेझेंट करतात आणि तुम्ही नक्की कोण आहात, यावर ते याचिकाकर्त्यांनी सांगितलं की आम्ही एससी समाजातून येतो। तर मग कोर्ट म्हणलं की मग तुम्ही याने बाधित कसे काय होताय, त्यामुळं ही याचिका आम्ही स्वीकारण्या संदर्भामध्ये आम्हाला विचार करावा लागेल। हे मॅटर नंतर मग किकबॅक केलं, 3 वाजता परत हे मॅटर ठेवलं आणि त्यामध्ये ज्यावेळेस उहापोह झाला त्यावेळेस त्यांनी तुमचा लोकस स्टँड आहे सिद्ध करून दाखवा, आम्हाला याची तुमची जी बाजू आहे ती आम्हाला कन्व्हिन्स करा की ही जनहित याचिका कशी आहे आणि तुम्ही कसे याने बाधित होताय। त्यावेळेस मग राजेंद्र खोब्रागडे त्यांचे काउन्सिल होते, त्यांनी सांगितलं की हा जो ऍक्ट आहे तो एससी, एसटी, ओबीसी, VJNT चे कास्ट सर्टिफिकेट देण्याचा 2000चा एससी एसटी समाज पण याच्यामध्ये बाधित होऊ शकतो। त्यावेळेस यांना युक्तिवाद करताना सरकारतर्फे जे एजी आहेत वीरेंद्र सराफ, या सराफ सरांनी तिथे सांगितलं की हा जो शासन निर्णय आहे तो मराठा समाजाला कुणबी सर्टिफिकेट्स देण्यासंदर्भात आहे आणि कुणबी ही ओबीसी घटकामधली एक जात आहे, त्यामुळे एससी आणि एसटी समाजाला याच्यातनं कोणतीही बाधा पोहोचणार नाही। त्यावर मग कोर्ट म्हणालं की मग तुमचा लोकस काय आहे, मग परत या याचिकाकर्त्यांतर्फे सांगण्यात आलं की मी एक नवोदित वकील आहे आणि समाजातला मोठा घटक बाधित होतोय। मग त्यावर कोर्टाने मग तिथं सांगितलं की नाही, आम्हाला वाटत नाहीये की तुमच्या याच्यामध्ये तुमचा लोकस आहे, तुम्हाला याच्यातनं कोणती बाधा पोचत नाही आणि तुम्ही कोणत्या एखाद्या ऑर्गनायझेशन तर्फे पण आलेला नाही आहात। या संदर्भामध्ये मग तिथं बाकीचे ज्या रिट पिटिशन दाखल आहेत
समता परिषदेतर्फे आहे, अखिल कुणबी सेनातर्फे आहे, अखिल सुवर्णकार समाजतर्फे रिट पिटिशन आहेत आणि बाकी 3 PIL आहेत. तर या संदर्भामध्ये त्या याचिकेमध्ये तुम्हाला इंटरव्हेन्शन करता येईल, हस्तक्षेप करता येऊ शकतो आणि तिथं तुमची बाजू मांडण्याची तुम्ही विनंती करू शकता आणि कोर्टाला जर योग्य वाटलं तर ते तुम्हाला संधी देतील. बरं. त्यामुळं यामध्ये 2 सप्टेंबरचा GR तो वैध आहे का अवैध आहे, राज्य सरकारची भूमिका योग्य होती का, याच्याबद्दल काडीचाही कोणताही उहापोह झाला नाहीये. याच्या मेरिटमध्ये कोर्ट अजिबात गेलेलं नाहीये. बरं. फक्त ती याचिका स्वीकारायची का नाही स्वीकारायची, फक्त या संदर्भामध्ये आणि याचिका करता SC समाजाचा आहे ते बाधित होत नाहीये असं कोर्टाचं म्हणणं होतं. त्यामुळं फेटाळलेले आहे. या याचिकेच्या लिगॅलिटीमध्ये काही आणि मेरिटमध्ये कोर्ट गेलेलंच नाहीये. त्यामुळं जो आता मी पाहिलं की सांगितलं जातं की दिलासा वगैरे, हा दिलासा पण नाहीये. त्यामुळं कुणी खुश पण नाही व्हावं आणि कुणी नाराज पण याच्या माध्यमातून होऊ नये. या याचिका ज्या मंगेशजी, पिटिशन आहेत त्या सोमवारी सुनावणीला येणार आहेत. एकंदरीतच काय निर्णय टाकण्यात आलेला आहे हे सांगण्याचा तुम्ही प्रयत्न केला. तुमचं म्हणणं आहे की मराठ्यांना कुठेही दिलासा मिळाला नाहीये. गंगाधर अजिबात नाही. काळकुटेंना हे मान्य आहे का? बरं, अजूनही GR विरोधातील रीट याचिका इंटरलिंक करण्याची मुभा आहे. गंगाधर काळकुटे. सर बरोबर आहे. त्यांनाही काही मुभा दिल्यात आणि आमच्याकडे पण काही अधिकार आहेत. आम्ही सुद्धा कॅवेट तिथं दाखल केलेलं आहे. आम्ही सुद्धा आमची बाजू भक्कमपणे तिथं मांडू. संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील असतील, मराठा समाज असेल, आमची बाजू ऐकून घेतल्याशिवाय कोर्टात तो निर्णय काहीच त्याच्यावरती देता येणार नाही. हे सुद्धा आम्ही तिथं कोर्टाला मांडणार आहोत. आणि आता मंगेशजीने सांगितल्याप्रमाणे त्यांना जसं त्यांची बाजू मांडण्याचा अधिकार आहे किंवा बाकीच्या याचिका आहेत, ठीक आहे, अनेक याचिका असू द्या, एक असतील किंवा अनेक, परंतु पहिलं यश आम्हाला मिळालंय असं आम्ही मानतो. कोर्टाच्या त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो की त्यांनी ती पहिली याचिका तर फेटाळली. राहिलेल्या याचिकेसाठी आमचा कोर्टातला संघर्ष सुरू राहणार आहे. आम्ही रस्त्यावरची लढाई जशी लढली 2 वर्ष झालं, संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील आणि मराठा समाजाने, आम्ही सगळ्यांनी तशीच आता न्यायालयीन लढाई लढण्यासाठी सुद्धा माननीय हायकोर्टात आणि सगळ्या ठिकाणी आमच्या वकील बांधवांची टीम आहे. कायदेशीर बाबतीत ते सगळे जण त्या विषयावर सखोल अभ्यास चालू आहे आणि सरकारनं मला वाटतं सगळे पाटील साहेब सगळे नियम आणि सगळ्या विचारांती कायदेशीर मतं घेऊनच हे हा GR काढलेला आहे असं आमचं मत आहे, असं सरकारने आम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळं ह्या GR टिकवण्याची सगळ्यात पहिली जबाबदारी जर कुणाची असेल ती राज्य सरकारची आणि राज्य सरकार मला वाटतं ती पाळेल. त्यांनी तसा शब्द दिलेला आहे. उपसमितीचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी तिथं आल्यावर सांगितलंय आणि या राज्याचे मुख्यमंत्री आहेत सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलंय की यामुळं इतर ओबीसी समाजाला कुठलाही आरक्षणाला धक्का लागत नाही आणि नियमानुसार सगळा GR काढलाय. आणि ओबीसी नेत्याला त्यांनी वारंवार सांगितलंय की तुम्ही GR वाचा, परंतु तरीही या महाराष्ट्रात ससानेजीचं सोडा, परंतु किंवा आमचे तिथं आता एक दुसरे सहकारी आमचे चव्हाण साहेब ते नाही, परंतु हाके असतील, वाघमारे असतील किंवा भुजबळ साहेब, हे जे नेते हे मराठा आणि ओबीसी वाद लावण्यासाठी या GRच्या माध्यमातून मराठा समाजाला काही मिळत असताना मुद्दाम मराठा समाजाच्या विरोधात वातावरण निर्माण करतायत. आणि हैदराबाद गॅजेटच्या नोंदी ह्या ऐतिहासिक आहेत, तो ऐतिहासिक दस्तावेज आहे आणि मला वाटतं तो कोर्टात टिकेल आणि ते टिकवण्याची जबाबदारी सरकारची जरी असली तरी आम्ही सुद्धा समाज म्हणून त्याच्यावर प्रत्येक बारीक गोष्टीवर लक्ष ठेवून आहोत. माननीय हायकोर्ट असेल किंवा आता सुप्रीम कोर्टात काही लोक जाण्याच्या तयारीत आहेत, काही लोक गेल्याची माहिती आहे. तिथं सुद्धा जिथं जिथं न्यायालयीन संघर्ष करावा लागेल तिथं तिथं आम्ही सगळे त्या. बरं, रस्त्यावरच्या संघर्षाला तुम्ही सामोरं गेलात, कोर्टातल्या संघर्षाला म्हणजे न्यायालयीन संघर्षालाही तुम्ही तयार आहे. पुढचा प्रश्न मला अर्थातच पीटी पाटील यांना विचारायचा आहे. आदिवासी आणि बंजारा यांच्यामधील आरक्षणाचा मुद्दा एका बाजूला तापत चाललेला आहे. तो तापत असताना एका बाजूला हा तिढा सुटत नाहीये. बरं, त्यात आता तुमच्या आरक्षणाची मागणी, तुमच्या मागण्या आणि अपेक्षा पूर्तींचं पुन्हा एकदा एक ओझं सरकारवरती येऊन पडणार आहे. अपेक्षा पूर्ती होईल असं आपल्याला वाटतं? अपेक्षा पूर्ती होऊ शकते, कारण की त्याला अतिशय मजबूत पुरावे आणि त्याला आधार आहे. आम्ही एकाएकी बंजारा समाजाला एसटीचा आरक्षण मिळावं असं मागणी करत नाही. म्हणून त्या मागणीला अतिशय समर्थपणे आम्ही ते सिद्ध करू शकतो.
म्हणून आणि त्याला अनेक प्रकारचे जे आयोग मागच्या काळामध्ये बसविण्यात आले सरकारकडून, हा. त्या सर्व आयोगांनी शिफारशी केलेल्या आहेत पाटील साहेब, की बंजारा समाज हा मूळतः एसटी प्रवर्गाचे सर्व क्रायटेरिया फुलफिल करतो. हा. या समाजाला एसटीचं आरक्षण मिळालं पाहिजे. दुर्दैवानं त्यावेळेस ज्या पक्षाची सरकार होती त्या सरकारने जाणीवपूर्वक या बंजारा समाजाच्या शिफारशी मध्ये बाजूला ठेवल्या, लागू केल्या नाही आणि या बंजारा समाजाला मरण यातना भोगण्यासाठी सोडून दिलेलं आहे. म्हणून आज आमच्या आशा पल्लवी झालेल्या आहेत. त्याचं कारण एवढंच आहे, या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना एक विकसित राष्ट्र घडवायचं आहे. या विकसित राष्ट्रामध्ये बंजारा समाजाला टाळून, त्यांना बाजूला सोडून राष्ट्राची निर्मिती होऊ शकत नाही. म्हणून एसटीची मागणी ही आमची संविधानिक आहे, न्यायिक आहे आणि त्या मागणीसाठी आज समस्त बंजारा समाज रस्त्यावर उतरलेला आहे. आणि आशा आणि अपेक्षा आहे की आम्हाला देवेंद्रजी कडून आणि आदरणीय मोदीजी साहेब कडून नक्कीच आम्हाला न्याय मिळेल. बरोबर, न्यायाची अपेक्षा तुम्ही देखील ठेवताना दिसतात. मंगेशजी, तुमच्यासाठी खरं तर प्रश्न आहे महत्त्वाचा की मंगेशजी, एका बाजूला आरक्षणाचा तिढा सुटत नाही आहे, मात्र प्रत्येक वेळेला आरक्षणासंदर्भातली जबाबदारी ही सरकारच्या खांद्यावर टाकली जात असल्याचं दिसतंय. सरकार मात्र या पेच प्रसंगातून कशा प्रकारे बाहेर निघणार, कशा प्रकारच्या पुढच्या काळातील कोर्टामधली किंवा न्यायालयीन लढाई ही महाराष्ट्राला पाहावी लागणार, या दृष्टीनं आपलं उत्तर मला अपेक्षित आहे. मंगेशजी, खरं तर आरक्षणाचा तिढा आणि प्रश्न हा इतका विचित्र आहे आणि इतका तांत्रिक बाजूंनी वेढला गेलेला आहे की पुढच्या काळामध्ये या आरक्षणासंदर्भात न्यायालयीन लढाई कशा स्वरूपाची असू शकते असं आपल्याला वाटतं. मंगेशजी, मुळात यामध्ये राज्य सरकारने अशा प्रकारचा कोणताही शासन निर्णय मागच्या वर्षी पण बघितलं, जो सगळे सोयरे किंवा गणगोत हा शब्द टाकून आणला होता, त्याला हरकती सूचना, म्हणजे तो ड्राफ्ट नोटिफिकेशन होतं, त्याला हरकती सूचना आल्या आणि त्याच्यावर कोणतीही आतापर्यंत सुनावणी झाली नाही. ते तसाच रेंगाळलेला विषय आहे. आणि तसाच थोडासा त्याच्यामधलं जे कंटेंट होते की नातेसंबंधातील कुळातील व्यक्तींना प्रतिज्ञापत्राच्या साह्याने किंवा त्यांनी प्रतिज्ञापत्र द्यायचं आणि त्या उमेदवाराला कुणबीचं सर्टिफिकेट दिलं जाईल. म्हणजे आयडेंटिकल विषय आहेत. एक विषय प्रलंबित असताना तुम्ही तो दुसरा डायरेक्ट शासन निर्णय काढला. त्याला लॉ अँड ज्युडिशरीचं ओपिनियन घेतलं का, हा विषय कोर्टात येईल, त्या कॅबिनेटमध्ये ठेवलं का, हा विषय कोर्टात येईल. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो रूल आहे 2012चा माधुरी पाटीलच्या जजमेंट नंतरचा, माधुरी पाटील जजमेंटमध्ये कोर्टाने अतिशय स्ट्रिक्ट जी प्रोसिजर हे केलेली आहे, लेट डाऊन केलेली, की व्हिजिलन्स कमिटी कशी असावी, त्यांनी पोलिसांनी रिपोर्ट कसा द्यावा, कास्ट स्क्रुटिनी जी कमिटी आहे त्याच्यामध्ये कोण असावा, तो कलेक्टर, एसडीओ, प्रांत किंवा तहसीलदार लेवलचा ऑफिसर असावा, कोणते पुरावे ग्राह्य धरले जावे, प्रतिज्ञापत्र कोणी द्यावी, त्याला जर कोणी काय खोटं केलं तर त्याला मग पिनल रेमेडी कशी काय आहे, हे सगळं दिलेलं आहे. गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून याच्यामध्ये जे डायल्युशन करायचा प्रयत्न झाला, मुळामध्ये एकतर तुम्ही एखाद्या जातीला मागास ठरवायचं तर राज्य मागासवर्ग आयोगातर्फे करावं लागतं, अदरवाईज जो 2012चा रूल आहे आणि त्याच्याप्रमाणे जी कास्ट स्क्रुटिनी समिती आहे आणि जो प्राधिकृत अधिकारी आहे, जात पडताळणी अधिकारी किंवा सर्टिफिकेट देण्यासाठी, तर ही लेट डाऊन केलेली प्रोसिजर आहे. याच्यामध्ये ती शिंदे कमिटी आली, तिला हे सगळे अधिकार मला समजत नाही हे कसे काय केले. आणि त्यांनी एवढे डायल्यूट केली ही प्रोसेस की वंशावळ आपण जुळवायची असती तर वंशावळ जुळवण्यासाठी समिती केलेली आहे आणि 12 प्रकारची वेगवेगळी पुरावे दिलेले आहेत. म्हणजे अक्षरशः उत्पादन शुल्काचे पुरावे, भूमी अभिलेखचे पुरावे, हॉस्पिटलचं रजिस्टर, याच्यामधल्या नोंदी घ्यायच्या आणि जात प्रमाणपत्र द्यायचे, अशा प्रकारचे हे सगळे शासन निर्णय आणलेत. त्यामुळे नक्कीच हे सगळं कोर्टामध्ये जाईल. याच्यामध्ये अजून 3 PI, नागपूरला एक PIL आहे ओबीसी मुक्ती मोर्चा, त्यानंतर शिवा संघटनेची एक आहे, माझी एक 2024 पासूनची एक जनहित याचिका आहे. 3 रिट पिटिशन याच्यामध्ये दाखल झालेल्या आहेत. याच्यामध्ये कोर्टाला नक्कीच राज्य सरकारला बाजू त्यांची व्यवस्थितरित्या मांडावी लागेल की SC ST OBC VJNT SBC मध्ये 600 जाती आहेत, यांच्या जातीचे प्रमाणपत्र द्यायचा जो कायदा आहे त्याच्यामध्ये सुधारणा तुम्ही फक्त एका जातीसाठी करता आणि मुळात ती जातच त्या
याच्यात येत नाही, म्हणजे मराठा समाजाला कुणबी सर्टिफिकेट देण्यासाठी. तर यांनी ह्या घाईघाईमध्ये हे सगळं काही जे केलंय बरं. ते नक्कीच कोर्टामध्ये येईल आणि मग याला उत्तर द्यावं लागेल. याच्यामध्ये राज्य मागासवर्ग आयोगाला कन्सल्ट केलं होतं का? त्याच्यानंतर 5वी घटना दुरुस्ती एक आहे याच्यामधनं 338B राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला कन्सल्ट केलं होतं का? ह्या सगळ्या गोष्टी येतील. राहिला विषय बंजारा समाजाच्या आरक्षणाचा विषय, त्या इथं पण राज्याचे अधिकार मर्यादित आहेत. राज्याला नक्कीच जर हैदराबाद गॅझेट मराठा समाजासाठी लागू करत असताल तर नक्कीच बंजारा समाजाच्या त्याच गॅझेटमध्ये एसटी मध्ये असल्याच्या नोंदी आहेत, तत्सम बरं, जात बरं. समूहामध्ये असल्याच्या नोंदी आहेत. मंगेशजी, त्यामुळं मग मात्र त्याच निर्णयानुसार जरी न्यायालयीन लढाई लढताना दिसलं जात असेल किंवा पुढच्या काळातल्या अनेक केसेस समोर येण्याची शक्यता आहे, त्या दृष्टीने गंगाधर काळकुटेजी, काय होतंय की याचिकाकर्तेही या याचिकेमध्ये खरे पीडितच नाहीये. तसंच या विषयावरती आधीच अन्य याचिका प्रलंबित आहे आणि त्यामुळे नवीन याचिका स्वीकारण्यासारखी नसल्याचं ज्यावेळेला कोर्ट म्हणतं, त्यावेळेला निश्चितच एका बाजूला दिलासा मिळाल्याचं दिसतं. तुम्हाला दिलासा मिळालाय का? ज्या प्रकारे आता ॲडव्होकेट मंगेश ससाणे म्हणालेत की कुठल्याही प्रकारचा दिलासा मिळालेला नाहीये, त्यामुळे याच्यातून आपण बाहेर निघणं गरजेचं आहे आणि गैरसमज पसरवला जातोय. योग्य वाटतं आपल्याला गंगाधरजी? नाही, त्यांचं काही अंशी बरोबर आहे. आम्हाला हा दिलासा नाही, पण एक चांगली सुरुवात आहे आमच्यासाठी, शिवशकुन आहे असं आम्ही मानतो. बरं. त्यांनी सांगितलंय त्यांच्या याचिका बरोबर आहे त्यांचं, परंतु ते कायद्याचे अभ्यासक आहेत, त्या योग्य बोलतायत त्यांच्या दृष्टीने. बरं. परंतु आम्ही सुद्धा आमचे कायद्याचे अभ्यासक असतील, आमचे सगळे तज्ञ लोक आहेत आणि राज्य सरकार आहे त्यांचे त्यांचे जे वकील मंडळ आहे राज्य सरकारचे, ते सगळे आमची सुद्धा बाजू मांडतील ना. आणि राज्य सरकारनं हा GR देताना तिथं येऊन राज्याचे जबाबदार असलेले 5 ते 6 मंत्री त्यांनी येऊन सांगितलंय, त्यांचे सचिव होते, सगळ्या सचिव मंडळाने हे सगळ्यांनी अधिकाऱ्यांनी अतिशय जबाबदारीनं आणि एक विचारपूर्वक हा GR काढलाय. त्याच्यामुळे मला वाटतं कोर्टातली लढाई सुद्धा आम्हीच जिंकू हा विश्वास आहे आम्हाला. त्याच्यामुळं सरकार आणि आम्ही आमची बाजू मांडू आणि नक्की कोर्टाला आम्ही हा GR कसा योग्य आहे आणि ते नक्की पटवून देऊ. त्यात नक्की आम्ही यशस्वी होऊ आणि मराठा समाजाला याच्यातून लाभ व्हावा यासाठी अजून जे काही पुरावे म्हणतायत किंवा यांनी सांगितल्याप्रमाणे ज्या ज्या दाखले किंवा शपथपत्र द्यावे लागते त्या आधारे अगोदरही काही कायदे होते, परंतु हा जरा अतिशय प्रभावी कायदा काढलाय त्याच्यामुळे तो कोर्टात नक्की टिकेल असा आम्हाला आशावाद आहे. आणि बरं, आशावाद निश्चितच असावा. पीटी चव्हाणांसाठी प्रश्न आहे. पीटी चव्हाणजी, एका बाजूला प्रत्येक गोष्टीला किंवा प्रत्येक परीक्षेला सामोरं जाणं गरजेचं असतं असंच नाही. आजूबाजूला घडत असलेल्या काही घटनांवरून आपणही काहीतरी धडा घ्यावा लागत असतो. तशाच प्रकारे आता आपण पाहतोय की रस्त्यावरची लढाई, त्यानंतर न्यायालयीन लढाई आणि पुन्हा एकदा न्यायालयासमोरच जावं लागताना दिसतंय. सुरुवातीलाच जर तुम्ही तुमच्या समाजाच्या आणि सर्व गोष्टींसाठी आरक्षणाच्या दृष्टीनं थेट न्यायालयीन पावलं उचलणार आणि यशस्वी होणार का? चव्हाणजी. नाही नाही, आमच्या आंदोलनाचे काही टप्पे ठरलेले आहेत पाटीलजी. आता हे एकाकी ही मागणी समोर आलेली नाहीये. गेली 35-40 वर्ष म्हणजे 1958 पासून बंजारा समाज ST आरक्षणाची मागणी करत आलेला आहे. हैदराबाद गॅझेटियर एक निमित्त झालंय आणि अचानक जो झोपलेला समाज होता जो जागृत झाला, त्या गॅझेटियरचा एक आधार असू शकतो आम्हाला. परंतु त्याचबरोबर हे अनेक आयोग जे शासनाने बसवले होते त्या आयोगाने दिलेल्या शिफारशी एक, आणि दुसरी गोष्ट आमच्या समाजातील जे तज्ञ लोक आहेत, अभ्यासक आहेत, या सगळ्या गोष्टीचा अतिशय बारकाईने अभ्यास सुरू आहे. आणि नक्कीच आम्ही रस्त्यावरची लढाई लढून शासनाला आमचा आक्रोश दाखवित आहोत. रस्त्यावर उतरून शासनाने आमचा आक्रोश जो आहे त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा. कारण की मोर्चा काढणं एवढं सोपं नाही साहेब. प्रत्येक जिल्ह्यामध्ये 2 लाखाच्या पुढे समाज रस्त्यावर उतरलेला. बीड असेल, जालना असेल, नांदेड असेल, इकडे 40 गाव, सोलापूर, पुणे अनेक ठिकाणी मोर्चे झाले. तर आम्ही कायद्याने तर आम्ही कोर्टात आम्हाला जावंच लागणार आहे, त्यात काही दुमत नाही. परंतु आम्ही STचं आरक्षण मागत असताना जो मूळ आदिवासी बांधव आहे त्यांना आम्ही आश्वस्त करू इच्छितो की आम्हाला त्यांचे 7% ते त्यांना मिळालेलं आरक्षण आहे त्यांच्यातलं आम्हाला वाटा नकोय. बरोबर आहे. म्हणजे हा संघर्ष कुठेतरी आदिवासी विरुद्ध बंजारा समाज अशा प्रकारचा नाहीये हे तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करताय. बरं, यापूर्वी देखील आरक्षणाची लढाई ही रस्त्यावरची असू दे, न्यायालयातली असू दे,
लोकशाही मराठीची देखील नजर या सर्व टप्प्यांवरती तशाच प्रकारे असेल आणि समाजात कुठेही गैरसमज निर्माण न होता काय सद्य परिस्थिती आरक्षणाची आहे तेच दाखवण्याचा प्रयत्न न्यूज प्लॅनेटच्या माध्यमातून आज होता. धन्यवाद ॲडव्होकेट मंगेश ससाणे, त्याचबरोबर गंगाधर काळकुटे आणि पी.टी. चव्हाण, आपण या चर्चासत्रात आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये आत्ता वेळ झालेली आहे. तर थांबण्याची ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी.